इयत्ता चौथी. विषय परिसर अभ्यास भाग 1. पाठ 24वा. आपण परिसर धोक्यात आणत आहोत का? स्वाध्याय. काय करावे बरे? बुलढाणा येथे राहणाऱ्या तुमच्या काकांची जुनी स्कूटर आहे. ती सुरू केली की स्कूटरमधून खूप धूर येत असतो. उत्तर. काकांनी स्कूटर दुरुस्तीसाठी मेकॅनिककडे नेऊन तपासणी करून घ्यावी, त्यामुळे धूर कमी होईल. यादी करा. पेट्रोल अथवा डिझेल वापरून चालणाऱ्या वाहनांची यादी करा. उत्तर. मोटारसायकल, स्कूटर, कार, बस, ट्रक, जीप. जरा डोके चालवा. 1. कारखान्यात वापरून खराब झालेले पाणी नदीत सोडतात, त्यामुळे आसपासच्या लोकांना काय त्रास होत असेल? उत्तर. नदीचे पाणी प्रदूषित होते, त्यामुळे लोकांना आजार होतात आणि मासे मरतात. 2. विजेच्या शोधामुळे मानवी जीवन कसे सुलभ झाले? उत्तर. विजेमुळे प्रकाश, पंखे, मशीन, टीव्ही, संगणक इत्यादी वापरता येऊ लागले आणि जीवन सोपे झाले. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. 1. माणसाने कोणकोणती वाहने निर्माण केली आहेत? उत्तर. माणसाने सायकल, मोटारसायकल, कार, बस, रेल्वे, जहाज आणि विमान अशी वाहने निर्माण केली आहेत. 2. नवीन वसाहती बांधण्यासाठी काय करावे लागते? उत्तर. नवीन वसाहती बांधण्यासाठी जंगल तोडावे लागते आणि घरे, रस्ते व इतर सोयी निर्माण कराव्या लागतात. 3. डासामुळे कोणकोणत्या रोगांचा प्रसार होतो? उत्तर. डासामुळे मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया या रोगांचा प्रसार होतो. 4. दुबार तिबार शेतीचा जमिनीत मुरलेल्या पाण्यावर काय परिणाम झाला आहे? उत्तर. दुबार तिबार शेतीमुळे जमिनीत मुरलेल्या पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. उन्हाळ्यात अनेक गावात पाण्याची टंचाई निर्माण होते. 2. रेडा किंवा बैल लावून रहाट फिरवले जाते. 3. सर्व प्राण्यांपेक्षा माणूस अधिक बुद्धिमान प्राणी आहे. 4. मोट म्हणजे चामड्याची मोठी पिशवी. 5. रोजगारासाठी खेडेगावातील लोक शहराकडे जाऊ लागले आहेत. माहिती मिळवा. पुढील विषयावर माहिती मिळवा. 1. डिझेल आणि पेट्रोल जपून वापरा. उत्तर. डिझेल आणि पेट्रोल हे मर्यादित इंधन आहेत. त्यांचा जास्त वापर केल्यास ते लवकर संपतील आणि हवा प्रदूषित होते. म्हणून शक्य असेल तेव्हा पायी चालणे, सायकल वापरणे किंवा सार्वजनिक वाहतूक वापरणे चांगले. वाहनांची योग्य देखभाल केल्यास इंधनाची बचत होते. 2. पाण्याची बचत करा. उत्तर. पाणी हे जीवनासाठी खूप महत्त्वाचे आहे. पाणी वाया घालवू नये. नळ उघडा ठेवू नये. गळती असलेले नळ दुरुस्त करावे. पावसाचे पाणी साठवणे आणि गरजेनुसार पाणी वापरणे आवश्यक आहे. त्यामुळे भविष्यासाठी पाणी उपलब्ध राहते.